चला या रक्षाबंधनला भावाकडून चांगलं गिफ्ट पाहिजे असेल तर ही मिठाई खायला घाला. सुरुवातीला इथं मी अर्धा किलो मैदा चाळून घेणार आहे. माझ्याकडे जे कप आहेत त्याने हा 3 कप भरला होता. आता हा गोड पदार्थ आहे, अजूनच चवीला लागावा यासाठी मी 2 चिमूट मीठ घातलं, पाव चमचा खायचा सोडा घालून मिक्स करून घेतलं. आता यामध्ये मी 125 ml तूप घातलं. तूप अजिबात गरम करायचं नाहीये, नॉर्मल टेम्परेचरचंच तूप घ्यायचं. आता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून वगैरे घ्यायचं नाहीये, फक्त आपल्याला याला एकत्र करत न्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने बघा पीठ मी एकत्र करून घेतलंय. थोडंसं सॉफ्टच पीठ तयार करून घ्यायचं. आता व्हिडिओमध्ये मी जसं जसं दाखवायलोय तसं करत जावा, यामुळे बालुशाही आतून एकदम खुसखुशीत तयार होते. इथं मी पीठ रेस्ट वगैरे व्हायला ठेवलं नव्हतं, लगेचच याच्या बालुशाही बनवून घेऊया. असं गोल बनवून घ्यायचं, थोडंसं चपटं करायचं आणि मध्ये अशा प्रकारे होल तयार करून घ्यायचं. आता पाकासाठी 2 कप साखरेमध्ये 1 कप पाणी घातलं, मिक्स करून घेतलं. यामध्ये 2-3 वेलची घातल्या. तसं फूड कलर घालणं ऑप्शनल आहे, पण दिसायला छान दिसावी यासाठी मी वापरलाय. माझ्याकडून जरासा कलर जास्त पडलाय, तुम्ही मात्र असं करू नका. पाक 1 तारी 2 तारी बनवत बसायचं नाही, थोडासा चिकट झाला पाहिजे. आता हलक्या गरम तेलामध्ये बालुशाही तळायला सोडल्या. काही सेकंद यांना असंच सोडा आणि मग झारा लावा, लगेचच झारा लावायचा नाही. आता आलटून पालटून सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या. अशा पद्धतीने बालुशाही केलेसा तर चुकणार सुद्धा नाहीत आणि एकदम खुसखुशीत तयार होतील. बाकीच्या सुद्धा सगळ्या बालुशाही मी अशा कलरवरती तळून घेतल्या. आता कोमट पाकामध्ये बालुशाही टाकून मुरायला ठेवा. जेवढ्या बसतील तेवढ्या बालुशाही घालायच्या आणि असं अलट पलट करत त्याला चांगलं पाकामध्ये सोक करून घ्यायचं आहे. मी 20 ते 25 मिनिटं तरी पाकामध्ये ठेवल्या होत्या. पाकामधून बालुशाही बाहेर काढलेत, मस्त रसरशीत अशा तयार झाले. चला अजून रेसिपीज बघायच्या असतील तर फॉलो करायला तेवढं विसरू नका.